हॅलो. तर गेल्या टायमाचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल माझा मेकअपचा. आणि आत्ता मी परत एक मेकअपचाच व्हिडिओ शूट करते. तुम्हाला बघायला भेटेल मी एक रिक्रिएशनचा लूक ट्राय करते. तर तुम्ही पुढे हळूहळू बघाच. मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगेन लूक कोणता होता. आणि कमेंटमध्ये तुम्ही ओळखला असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग आपण स्टार्ट करूया. मेकअप मी आता स्टार्ट करते. माझ्या मेकअप ह्या आता सुजाताई आलेल्या आहेत, त्या करणार आहेत माझा मेकअप आज. तर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा ह्यांनी केलेला मेकअप कसा वाटतो. आणि तुम्हाला पण जर ह्यांच्याकडून मेकअप करून घ्यायचं असेल तर मी ह्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. तुम्ही त्याच्यावर ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग आता स्टार्ट करूया. तर बघू शकता तुम्ही मी हे लेन्स लावून घेतलेले आहेत. या लेन्सवरून तरी तुम्हाला ओळखता येतं आहे का की मी कोणता लूक क्रिएट करते. तर आज मी करते ऐश्वर्याचा पारोचा लूक करते, जो देवदासमध्ये होता. तर तुम्हाला दाखवते मेकअप हळूहळू. हे मी लेन्स लावून घेतले, पुढचं मी दाखवते तुम्हाला. आपले आयशॅडो डन झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता मी आयब्रो करेक्शन करून घेते. बघू शकता तुम्ही आयशॅडो मगाशी झालं, आयब्रो करेक्शन झालं आणि बेस पण झालेला आहे. आता ब्लश ऑन आणि लायनर आणि काजळ राहिले, टिकली वगैरे लिपस्टिक वगैरे राहिले. तर ती करून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. चला तर मग भेटूया एक फायनल लुकसाठी. अशा प्रकारे मेकअप माझा डन झालेला आहे. आता मी हेअरस्टाईल करून घेते आणि टिकली बाकी आहे, टिकली मी लास्टला लावेन. मेकअप तर पूर्ण झालेला आहे, बघू शकता तुम्ही. डोळे पण खूप छान वाटतात आहेत. आय मेकअप पण बघा. ठीक आहे, आता मी हेअरस्टाईल करून घेते आणि तुम्हाला एकदम फायनल लास्ट लुकच दाखवते. हा होता देवदास मूवीमधला पारोचा रिक्रिएशन लूक. मेकअप आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही मला सजेस्ट करू शकता अजून कोणते लूक तुम्हाला बघायला आवडतील रिक्रिएशनमध्ये. माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओ आवडतात का. चला तर मग बाय.